हाय हॅलो नमस्कार मंडळी. आपल्या यूट्यूब चॅनल स्वाद संवाद मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. कसे आहात तुम्ही? मस्त ना? मस्त खा आणि स्वस्त राहा. आज आपण बनवणार आहोत हिरवीगार मऊ लुसलुशीत कांद्याची पात आणि ती पण खानदेशी स्टाईल मध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आपल्याला लागणारं साहित्य आहे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरे, मोहरी, मीठ. सर्वप्रथम आपण कांद्याची पात छान स्वच्छ धुवून निथळत ठेवूया. आपली पात निथळते आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे छान मंद आचेवर भाजून घेऊया. कारण आपल्याला या शेंगदाण्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घेऊ. मंडळी, शेंगदाणे भाजताना जर तुम्ही त्यावर थोडं पाणी शिंपडलं आणि मग शेंगदाणे भाजले तर शेंगदाण्याची साल पटकन निघून जाते आणि छान खरपूस भाजले जातात. आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आपण ते आता गार करण्यासाठी ठेवून देऊ आणि आपली भाजीची तयारी करूया. चला तर मग. आपली कढई तापलेलीच आहे. आता आपण त्यामध्ये तेल टाकू. तेलामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी आपली छान तडतडली की आपण त्यामध्ये जिरे टाकू आणि हिंग टाकू. बस एवढीच फोडणी करायची आपल्याला. या फोडणीमध्ये आपण जी भाजी नितळत ठेवलेली होती ती टाकून घेऊ आणि ही भाजी शिजवून घेऊया. या भाजीमध्ये तिचे स्वतःचेच पाणी असल्यामुळे, अंगाचेच पाणी असल्यामुळे आपण या भाजीमध्ये शिजवण्यासाठी वेगळे पाणी टाकायचे नाही. तशीच ही भाजी शिजवून घ्यायची आहे. फक्त थोडे मीठ टाकायचे आहे. मीठही आपल्याला भाजीपुरतेच टाकायचे आहे, कारण आपण नंतर वाटणातही मीठ टाकणार आहोत. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही भाजी करत आहोत. तेव्हा तुम्हीही नक्की ही भाजी एकदा ट्राय करून बघा. खूपच छान लागते ही भाजी खायला. खूप चविष्ट असते. नक्की नक्की ट्राय करा. कसं आहे ना मंडळी, पालेभाज्यांमध्ये खूप प्रमाणात फायबर असते. त्यामुळे आपण आपल्या जेवणामध्ये पालेभाज्या या नेहमीच खाल्ल्या पाहिजेत. चला, आपली भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. वाटणामध्ये आपल्याला शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ टाकायचं आहे. झालं आपलं वाटण तयार. आता आपण आपली भाजी शिजली का ते बघून घेऊ. बघितलं मंडळी, आपण पाणी टाकलेलं नाही तरी या भाजीला किती पाणी सुटलेलं आहे. याच पाण्यात आपण ही भाजी शिजवून घेऊया. ज्या पद्धतीने आपण कांद्याची पात करत आहोत त्याच पद्धतीने याच पद्धतीने तुम्ही मेथीची भाजीही करू शकतात. खूप छान आणि चविष्ट होते. करून बघा की एकदा. आणि तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण आपली भाजी चेक करून बघूया शिजली का. मस्त छान शिजली आहे आपली भाजी. आता आपण त्यामध्ये जे तयार केलेले वाटण होते ते टाकून घ्यायचे आहे. या भाजीबरोबर मी भाकरी करणार आहे, त्यामुळे मी या वाटणामध्ये थोडं पाणीही टाकणार आहे. जर तुम्ही पोळीबरोबर ही भाजी करणार असाल तर बस एवढीच तुम्ही रेसिपी ट्राय करा. पाणी टाकायची गरज नाही. मला ही भाजी थोडी पातळ हवी आहे म्हणून मी यामध्ये थोडं पाणी ऍड करणार आहे. वाटण टाकून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी छान उकळवून घ्यायची आहे. भाजी छान उकळली म्हणजे वाटण आणि भाजी छान एकमेकांमध्ये मिक्स होतील आणि भाजी छान अशी रुचकर आणि खमंग अशी तयार होईल. बघितलं का मंडळी, किती साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि जास्त मसाल्यांचा वापर न करता एकदम छान रुचकर, खमंग, अप्रतिम अशी ही भाजी तयार होते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा.
चला, आपली भाजी तर झालीये, आता आपण भाकरी तयार करून घेऊ। मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही भाजी? आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।